मित्र, सर्वांनाच नव्या वर्षाची चाहूल लागले. आपण प्रत्येक जण दरवर्षी नव्या वर्षाची सुरुवात अगदी उत्साहात करतो. नवे संकल्प बनवतो, त्यांना फॉलो करायचा प्रयत्न करतो. पण किती संकल्प आपण पूर्ण करतो हे महत्वाचं. बऱ्याचदा फार नियोजन होतं, पण ते फक्त नियोजनच राहतं, त्याची पूर्तता होतच नाही. यावर्षी थोडा वेगळा विचार करून पाहूयात. 2025 साठी केलेलं तुमचं नियोजन तुम्ही पूर्ण केलं का? त्यातल्या किती गोष्टी तुम्ही पूर्ण केल्या आणि किती गोष्टी राहिल्या याचा विचार करा. जमलं तर लिहूनच काढा. किती मोठी आणि कठीण गोष्ट सुरुवातीला साध्या सरळ संकल्पनेतूनच आलेली असते. तुमच्या ज्या गोष्टी राहून गेल्या, या वर्षाने तुम्हाला काय दिलं? तुम्ही स्वतःला काय दिलं? तुमची प्रगती झाली की तुम्ही मागे राहिलात? तुम्ही कायाप्रमाणे बदलताय का? तुम्ही कशामध्ये यश मिळवलं? हे संपूर्ण वर्ष संपलं, तुम्हाला या वर्षात काय चांगले वाईट अनुभव आले? तुमचं कोणतं स्वप्न पूर्ण झालं? हे सगळे प्रश्न एकदा मनाला विचारा. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपण आपल्या आर्थिक गोष्टी फक्त टॅली करतो, किती पैसे आले आणि किती गेले, पण आपण वेळेचा हिशोब कधीच ठेवत नाही. आणि हीच आपली सर्वात मोठी चूक आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण थोडा विचार करा. प्रत्येक नवीन वर्षाला नवीन संकल्प, प्रत्येक वाढदिवस अगदी छान सेलिब्रेट करता. पण आजवर कधी मनाला विचारलंय का की किती वेळ आहे तुमच्या जवळ? किती दिवस आहे मुक्काम या पृथ्वीवर? नाही ना? आपण आपलं आयुष्य फार गृहीत धरून चालतो. सरासरी सर्वांना आयुष्य 70 वर्ष तरी असतंच. हा विचार कुठेतरी आपल्या मनात असतो. त्यामुळे बरेच लोक वेळेच्या बाबतीत अगदी कुंभकर्णासारखे सुस्त असतात. पण अजून वेळ गेलेली नाही. आपल्याकडे मराठीमध्ये एक शब्द आहे, सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे काय? तर सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी तो चालताना काही अंतरावर गेल्यावर आपला प्रवास थांबून पाठीमागे वळून पाहतो, त्याची नजर चौफेर फिरवतो. यालाच म्हणतात सिंहावलोकन. यातून हे समजून घ्यायचं आहे की आपण सुद्धा आपल्या जीवनाच्या प्रवासात स्वतःचं अवलोकन केलं पाहिजे. आपण वेळेनुसार काय मिळवलं, काय गमावलं याचं भान असायला हवं. आपल्याला सगळ्या दुनियेची खबर असते, पण स्वतःमध्ये काही कमी आहे याचा थांगपत्ता नसतो. उद्या तुम्हाला कळलं की तुम्ही 15 दिवसात मरणार आहात. पहिल्यांदा काय आठवेल तुम्हाला? देव आठवेल ना? देव फक्त अडचणीच्या वेळी आठवतो, नाही का? असं करू नका. तुमच्या आयुष्यातल्या अत्यावश्यक गोष्टी कोणत्या हे पहिल्यांदा ठरवा. सरसलामत तो पगडी 50, म्हणजे तुमचं निरोगी शरीर ही तुमची पहिली अत्यावश्यक गोष्ट असायला हवी. तुम्ही स्वस्थ असाल तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे तुमचं मानसिक स्वास्थ्य. संतांनी सांगितलेलंच आहे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. तुमचं मन नियंत्रणात असेल तर तुम्हाला या जगात निघण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कित्येकदा असं होत असेल की तुम्हाला कळतंय सगळंच, चांगलं काय वाईट काय, पण वळत काहीच नाही. यालाच म्हणतात मनावर नियंत्रण नसणं. क्षणिक सुखासाठी तुम्ही तुमचं फार नुकसान करून घेत असता. तुमचं मन नियंत्रणात आणायचं असेल तर तुम्हाला स्वतःचं परीक्षण करावं लागेल. तुमची विवेक बुद्धी जागी करण्यासाठी परमेश्वराशिवाय दुसरा पर्याय नाही. तुमच्या आयुष्यात अध्यात्माची फार मोठी गरज आहे. विश्वास ठेवा. ज्या परमेश्वराने तुम्हाला चांगलं शरीर दिलं, आयुष्य दिलं, विचार करण्याचं सामर्थ्य दिलं, प्रेम करणारी नाती माणसं दिली, त्याला तुमच्याकडून काय हवंय? काहीही नको आहे त्याला तुमच्याकडून. म्हणून जे मिळालं आहे त्याबद्दल आभारी राहा आणि या आयुष्याचं, या संधीचं सोनं करा. वेळ मर्यादित आहे याची जाणीव ठेवा. पहिली गोष्ट, शरीर सदृढ ठेवण्यासाठी शरीराला त्रास देणाऱ्या सगळ्या वस्तू खाणं बंद करा. तात्पुरती जिभेची चव तुम्हाला रोज तुमच्या शरीराची कार्यक्षमता हळूहळू कमी करते. कोणतंही व्यसन करू नका. व्यसन करणं म्हणजे स्वतःच्या घराच्या भिंती पाडल्यासारखं आहे. याउलट तुम्ही काय कराल? साधं, सरळ, सोपं. पहिला संकल्प करा,
की रोज 10 ग्लास पाणी प्यायचं आणि तेही मोजून प्यायचं हं. नेहमी हाच प्रयत्न ठेवायचा की घरातलं ताजं अन्न खायचं. पहिला स्वतःच्या शरीराचा अभ्यास करा. आता तुमच्या शरीराची कोणती प्रवृत्ती आहे, त्यासाठी काय खाल्लं पाहिजे काय नाही ते तुम्हाला युट्यूबवर सहज मिळून जाईल. तरीही सात्विक मुवमेंट म्हणून अतिशय योग्य मार्गदर्शन करणारं युट्यूब चॅनेल आहे. त्यावर तुम्ही कधी खावं कधी खाऊ नये, शरीर चांगलं राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे सर्व सांगितलं आहे. त्याचा तुम्हाला खरंच उपयोग होईल. आणि हे प्रमोशन अजिबात नाही, पण माझ्यासोबत असलेल्या लोकांना जे मला माहित आहे ते तुम्हाला सुद्धा कळावं, त्याचा फायदा तुम्हालाही व्हावा म्हणून मी हे सांगते. दुसरी गोष्ट, अध्यात्म. मी तुम्हाला याबद्दल काही सांगणार नाही, कारण इथे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. ज्याही परमेश्वराशी तुम्हाला आकर्षण वाटतं, ज्या देवासोबत तुम्हाला जास्त कनेक्टेड फील होतं, त्याची प्रार्थना करणं. जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल अगदी तेव्हापासून सुद्धा तुम्ही सुरुवात करा. कोणाला शिवशक्ती तर कोणाला बाप्पा, कोणाला स्वामींसोबत कनेक्टेड वाटत असेल. ज्यांच्यावर श्रद्धा असेल त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला विसरून तिथे शरण जा. देव आपल्याकडे काही फुलं अगरबत्त्या दान काही मागत नाही, तो सगळं काही देण्यासाठी आहे. त्याला आपण ओळखणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपलं शरीर आणि मन दोन्ही निर्मळ असणं फार महत्वाचं आहे. शरीर काय लगेच स्वच्छ होईल, पण मनाचं तसं नाही. द्वेष आणि निंदा आपल्या मनाला गढूळ बनवतात. म्हणून जे खऱ्या भक्तीच्या वाटेवर चालतात ते या अवगुणांपासून लांब राहतात. प्रार्थना आणि नाम जप करून आपण त्या परमेश्वराच्या छत्रछायेत सामावतो. भक्त प्रल्हादला जसं परमेश्वर प्रत्येक संकटातून वाचवतात, अगदी तसाच विश्वास ठेवा. देव नेहमी तुम्हाला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी संकेत देत असतो. त्याला ओळखा, त्याचा अनुभव घ्या. शरीर आणि मन या मुख्य 2 गोष्टी तुम्हाला या वर्षात सांभाळायच्या आहेत. बाकी प्रत्येकाचं ध्येय आणि प्रत्येक जण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असेल, त्याप्रमाणे प्रत्येकाने आपली वैयक्तिक ध्येय गाठण्यासाठी नियोजन करावं. तुम्ही तुमचे जुन्या वर्षाचे बाकी राहिलेले संकल्प आणि येणाऱ्या 2026 साठीचे नवीन संकल्प कमेंट मध्ये सांगू शकता. आणि या व्हिडिओ बद्दल तुमचं मत सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय याबद्दल सुद्धा सुचवा. नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांच्या आयुष्यात जाणीवपूर्वक बदल घडवून एक सहज सुंदर आयुष्य जगण्याचा नवा अध्याय चालू व्हावा, हीच माझी श्री गणेशाकडे प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.